नमस्कार, मी संदीप राजगोळकर. भावा कुणाची हवा या शो मध्ये आपलं स्वागत. आणि मी आलेलो आहे दक्कनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाच्या डोंगरावर. आज ज्योतिबाची खरं तर यात्रा आहे आणि कोल्हापूरसह महाराष्ट्र असेल, इतर आंध्र असेल, गोवा राज्य असेल, कर्नाटक असेल, इथून सगळे भाविक दाखल झालेले आहेत खरं तर. आणि नेमकी कुणाची हवा आहे, नरेंद्र मोदींची की गांधीची, काय वाटतं? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? राहुल गांधी. राहुल गांधी का? चांगली काम केलं बरं, काय वाटतं भावा कुणाची हवा आहे? नरेंद्र मोदी बरं, का? चांगली कामे करतात. बरं, मतदान केलं, करणार आहे काय? करणार आहे की. किती तारखेला, कुठलं गाव? किल्ले मच्छिंद्रगड. बर, नरेंद्र मोदी. काय वाटतं कुणाची हवा आहे? राहुल गांधी. बर, का? कारण काय? शेतकऱ्यांसाठी काय केलंय मोदींनी? बर, शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. केलेलं. आणखी काही युवक आहेत माझ्या बरोबर, काय वाटतं कुणाची हवा आहे? नरेंद्र मोदी का? कारण त्यांनी सगळी कामं चांगली केलेली आहेत. बर, आणखी आपण बघूया खाली. खरं तर हे सगळे भाविक वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. मामा, निवडणूक जवळ आलेली आहे, कुणाची हवा आहे असं वाटतं? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी. राहुल गांधी का? राहुल गांधीचं पहिल्यापासून राज्य सुरू आहे. बर, आणि ती माणुसकीतली माणसं आहेत. हे मोदी सरकार कसं आहे, हा. ही फसवणूक सारे करते मोदी सरकार. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे निवडणुकीत? मोदीचे. बर, मोदीची हवा आहे. काय कारण काय? कारण काय, जनता सगळी मोदीच म्हणते. बर, मतदान करणार मग? मतदान करणार. एक मावशेत कुणाची हवा वाटते निवडणुकीत मावशी? नरेंद्र मोदी का राहुल गांधी? हा? माहिती नाही काय. माहिती नाही, काय वाटतं? गांधी. हा? राहुल गांधी. राहुल गांधी का? कारण राहुल गांधी हा. युवा आहे हा. आणि सगळं आहे. पंतप्रधान होऊ दे. हो द्या होणारच होणार. नरेंद्र मोदी परत नकोय? नकोय. का नकोय? कामगारांच्या विरोधात आहेत म्हणून नको आहेत. त्यामुळं कुठं आलाय तुम्ही? काय कुठं आलाय? आता आलोय सातारवरनं. साताऱ्यातला कुठला तालुका? साताऱ्यात जावली तालुक्यातलं इंदवली माझं गाव आहे. बर. आणि तिथं राजांचाच हवा चालणार, फक्त उदयनराजे. साताऱ्यात उदयनराजे सीट कोल्हापूरमध्ये मंडलिक साहेब आणि इचलकरंजी आपल्या ह्याच्यामध्ये राजू शेट्टी. बर, तरी राष्ट्रीय पातळीवर कुणाची हवा वाटते? नरेंद्र मोदी का? नरेंद्र मोदी. मोदींची हवा आहे असं वाटतं खरं तर. आणखी काही कुणाची हवा आहे वाटतं? हवा कुणाची आहे? आमचं ठरलंय. हे कदाचित आमचं ठरलंय म्हणजे तुम्ही कदाचित कोल्हापूर मधलेच आहे. ठरलेलं आहे. आमचं ठरलंय. मग माडिक नको या वेळा. आमचं ठरलंय एवढं. आम्ही आणि संजय मंडलिकला निवडून कोल्हापूरचे खरं तर युवक आहेत. आणखी काही जणांसोबत आपण बोलूया. मामा, निवडणूक जवळ आली, कुणाची हवा वाटते? भाजपची का? कारण काय? भाजप. बर, अहो, मोदीमुळे भाजप येणं गरजेचं आहे. बर. आज देशाला त्यांचं संरक्षण आहे. राहुल गांधी नको? त्याला काय जमते पोर गेला बर, पोर काय ती 50 वर झाले बरं काय आता विशाल पटेल हा. ते सरकार काय चालवणार आहे? मोदी सरकारने येतच भारताला पाहिजे. सैन्याला असं पूर्ण दिल्ली सोड दिल्या आणि मोदीच पाहिजे. पाहिजे असं वाटतंय? मला तर नाही हा. वाटत, कारण राहुल गांधी सध्या नवीन नेतृत्व करते सध्या. बर. आणि भाजप सरकार जे आहे हा. ते भाजप सरकार म्हणजे नुसतं निव्वळ आपल्या जवानांच्या नावावरती आणि फक्त देश आणि धर्म याच्यावरती लढतंय. आणि हे नकोय आपल्याला. बर. फक्त विकासाचं राजकारण पाहिजे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं तर राजसाहेब ठाकरेंची भाषणं बघा, की त्यांनी सांगितलेलं आहे, पूर्ण ओरडून सांगतायत की आपल्याला मोदी शहा नकोयत आणि फक्त काँग्रेस असेल तर म्हणजे काँग्रेस पाहिजे. मामा, निवडणूक जवळ आली, कुणाची हवा आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. भाजप नको? भाजप नको. कुणाची हवा आहे निवडणुकीत? भाजप भाजपची आहे. ही सगळी वेगवेगळी मतं आहेत खरी तर. आणि अजून खाली आपण बोलणार आहोत. निवडणूक जवळ आली, कुणाची हवा वाटते? नाही सर, मोदी का गांधी? कुणाची हवा वाटते? मोदी. राहुल गांधी. राहुल गांधींची का? राहुल गांधी विकासासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्यांसाठी 72,000 ही केलंय त्यांनी. ज्यांच्यासाठी आणखी काही युवक आहेत काय? चौकीदार चोर आहे. का? राफेल घोटाळा केला त्यांनी. राफेल घोटाळा. राफेल मध्ये त्यांनी पैसे काढलेत मोदींनी. हे उघड झाले. जीएसटी नोटबंदी सगळी फसलेली आहे. सामान्य जनता त्रस्त झाले. बदल पाहिजे आम्हाला. मोदींना पर्याय कोण? मोदींना पर्याय राहुल गांधी नसले तरी सर्व खासदार मिळून निवडतील तो पर्याय होईल. शरद पवार पण पर्याय आहेत आमच्या पुढे. महाराष्ट्राचा एक पंतप्रधान माणूस व्हावा असं वाटतं. मराठी माणूस पंतप्रधान व्हायलाच पाहिजे. तरी कुणाची हवा आहे? हवा जास्त मोदीचीच आहे. मोदीचीच हवा. हा मित्र तर म्हणतोय राहुल गांधी पाहिजे. त्यांना नाही वाटतंय तसं, कारण मोदीचीच हवा आहे. जास्त का जर मोदी 300च्या प्लस येणार.
मामा निवडणूक आहे कोणाची हवा आहे? मोदी मोदींची. काय केलं मोदींनी? कल्याण केलं. कल्याण केलं. आणखी काय एक मामा आहेत, कुठं आलाय? हा जिल्हा कुठला? सांगली जिल्हा. सांगली. विट्यातनं आलाय. निवडणूक आलेली आहे जवळ, कुणाची हवा वाटते? नरेंद्र मोदी की राहुल गांधी की आणखी कोण? मोदी मोदी हा मोदी. का? लातूर लातूर. हा लातूर. मोदी मोदी. बरं काय वाटतं कुणाची हवा आहे? राजू शेट्टी. राजू शेट्टींची आहे. बरं. मतदान करणार? करणार की बरं. आशिष शिंदे सरकार. हा. ठीक आहे. काय वाटतं भाऊ कुणाची हवा आहे? निवडणूक जवळ आली आहे. मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी. मोदींची वाटते. शरद पवार शरद पवार शरद पवार. शरद पवार. शरद पवार दुसरं कोणी नाही. शरद पवार पंतप्रधान व्हायला पाहिजे. शरद हा पवार. नक्की व्हायला पाहिजे. त्यांच्यामुळे कोणी विकास केलाय का? शरद पवारच व्हायला पाहिजे. शरद पवार. आणखी एक मामा आहेत माझ्याबरोबर. निवडणूक आलेली आहे जवळ. मतदानाचा काही ठिकाणी झालेला आहे निकाल. 23 तारखेला आहे, 23 मेला. कुणाची हवा वाटते निवडणुकीत? भाजपचं जरा सरशी असं वाटतं. बर भाजपचं. मग परत एकदा मोदी पाहिजेत. नाही मोदी पाहिजे नाही, भाजपचं जरा वातावरण चांगलं असं प्रचार बरं, द्यायचे. तुम्हाला काय वाटतंय कुणाची हवा आहे? त्यावेळेस राष्ट्रवादीचं करते पाहिजे. काँग्रेस येईल काँग्रेस. काँग्रेसची आहे. आणखी काही खरं तर गर्दी आहे प्रचंड आणि त्या गर्दीतनं मी वाट काढत चाललेलो आहे. आणखी एक मामा आहेत माझ्याबरोबर. निवडणूक आली जवळ, कुणाची हवा वाटते? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? काय म्हणलं? नरेंद्र मोदी का राहुल गांधींची हवा वाटते? मोदीजी हं? मोदीजी मोदींची वाटते. काय वाटतं? मोदी कुणाची हवा आहे? मोदी मोदींची. मोदींची. का मोदींनी काय चांगलं केलं? चांगलं काम केले 4.5 वर्षात. बरं. आवडलं का? आवडलं. राहुल गांधी नको? दहशाल माने निवडून यायला पाहिजे. दहशाल माने शेती भ्रष्टाचार आहे. शेती बरं, राजू शेट्टी स्वार्थी स्वार्थी आहे. तुम्ही सुरुवात हात करायला घेतले. हा, हात घालायचे. निवडणूक जवळ आलेली आहे. काय वाटतं कुणाची हवा आहे? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. नरेंद्र पाहिजे परत. काय वाटतं? नावानं चांग बोल. ज्योतिबाच्या नावाने काम केलं असं म्हटलेलं आहे. प्रचंड गर्दी आहे खरं तर ही सगळी. त्या गर्दीची, वाट काढत खरं तर मी लोकांशी बोलायचा प्रयत्न करणार आहे. आणि हे शासन काढ्यांची मिरवणूक देखील आलेली आहे. आणखी दुकानदारांशी देखील मी बोलणार आहे. काय वाटतं निवडणूक जवळ आलेली आहे, हवा कुणाची आहे? मोदींची की गांधींची? हवा काँग्रेसची आहे. हवा काँग्रेसची आहे. काँग्रेसची आहे. काँग्रेसची आहे. काँग्रेस निवडून येणारच. बरं काँग्रेस पाहिजे परत. काँग्रेस पाहिजे आम्हाला. हा मामा निवडणूक आलेली आहे जवळ, कुणाची हवा आहे? आमच्याकडे विशाल पाटलाची सांगली जिल्हा. विशाल पाटील. विशाल पाटील तेच पाहिजेत. संजय काका नको? हा, संजय काका नको? संजय काकाचा विरोधक. विरोध आहे. बरं मतदान करणार मग हो. 23 तारखेला? आपण बघतोय हे शासन काढ्यांचं या ठिकाणी ही मिरवणुका खरं तर सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं प्रचंड गर्दी आहे. आणि मी आणखी काही भाविकांशी बोलणार आहे. मात्र या ठिकाणी एक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आलेलो आहे ज्योतिबाच्या डोंगरावर. निवडणुका चालू झालेल्या आहेत. मतदान आहे. कुणाची हवा वाटते? मोदी की गांधी? नरेंद्र मोदीजी. नरेंद्र मोदींची वाटते. काय वाटतं निवडणुकांमध्ये कुणाची हवा आहे? हवा कुणाची आहे? नरेंद्र मोदी, राहुल गांधी की आणखी कोण? राहुल गांधीची हवा सध्या वाटते आणि त्याची गरज पण आहे. कारण मोदीने बऱ्याचदा तिने सांगितलं होतं की आपलं सरकार म्हणजे जे वचने मोदीने दिलेले आहेत ते बहुतांशी फसवे निघालेले आहेत. काय वाटतं कुणाची हवा आहे? नरेंद्र मोदी. शिवसेना आणि नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी आणि शिवसेना. परत मोदी पंतप्रधान पाहिजे? शिवसेना. राहुल गांधी नको? नको नको. काय वाटतं नको? राहुल गांधी म्हणजे काहीच नाही. त्यांच्याबद्दल सांगण्याजोगं काहीच नाही आता. बरं कुठं आलाय तुम्ही? आम्ही सोलापूर बार्शी. सोलापूर भागात. तिकडे कुणाची हवा आहे? तिकडे मी शिवसेना. शिवसेनेची आहे. हो. दुष्काळ आहे का? काय काय परिस्थिती आहे? आहे दुष्काळाची तर परिस्थिती आहे. त्यात काही वेळेचं नाही. दुष्काळावर मात केली भाजप शिवसेना सरकारनं. हो केलेल्या आहे. इथून पुढे कामं झालेली आहेत जलयुक्त शिवारची. हो हो. आणखी एक युवक आहे माझा. कुणाची हवा वाटते? मी माड्याचा आहे, जिल्हा सोलापूर. हे सरकार शेतकऱ्याच्या धोरणाबाबत आणि दुष्काळाबाबत पूर्णतः निष्क्रिय ठरलेलं आहे. आणि दुष्काळ नियोजनाबाबत कोणत्याही म्हणजे उमेदवाराची किंवा कोणत्याही सरकारची काही धोरणं जनतेसमोर नाहीत. फक्त काहीतरी आश्वासनं द्यायची, काहीतरी फक्त आश्वासनं दिली जातात. ही सगळी दुकानं देखील सजलेली आहेत आणि मी दुकानदारांशी देखील बोलणार आहे. एकतर निवडणुकांचं सगळं वातावरण आहे. कुणाची हवा वाटते? इथं शिवसेनेची. शिवसेनेची आहे. बरं. मग कोल्हापूरमध्ये कोण येईल निवडून? संजय मंडलिक येतात. संजय
लेगांद्रेश माने. बरं, तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? हवा कुणाची आहे निवडणुकीत? हा. बाळासाहेब कुणाची हवा वाटते? मी माड्याचा आहे. निंबाळकरची हवा आहे. निंबाळकरची? माड्यात निंबाळ. मतदान केलं का? नाही अजून 23 तारखेला. बर मामा कुणाची हवा वाटते निवडणुकीत कुणाची हवा वाटते? राजू शेट्टी. मोदी, राहुल गांधी, कोण? राजू शेट्टी. राजू शेट्टींचे आहे. बर का? शेट्टी साहेबांनी काय केलं? चांगली कामं केली शेतकऱ्यांसाठी. कुणाची हवा वाटते? हवा आहे काय राजू शेट्टी आहे आणि याचा धनंजय माने. कुठं आला तुम्ही? आम्ही आज राहतो सोलापूर जिल्ह्यातलेच आहे. हा कोल्हापूर. परत महाडिकच खासदार पाहिजेत. होय हा? होय. तेच पाहिजेत. काय कामं केली महाडिकांनी? मालकाने भरपूर कामं केलेत की. बर वाटतं कामं केली? हो काम केलं. बर तुम्ही कुठून आलाय? आम्ही कुंडलवरून आलो. पोलीस सांगली पोलीसवरून जिल्हा. आला. तिथं कुणाची हवा आहे? विशाल पाटील विशाल पाटील, संजय काका नको आणि गोपीचंद पडळकर येणारच नाहीत. येणार नाही निवडून. काय वाटतं? विशाल पाटील. बर कुठून आलाय तुम्ही? पण तिकडेच आहे. आम्ही तांदळगाव मधून. आणखी काही खरं तर युवकांशी आणि ज्योतिबा यात्रेला आलेल्या भक्तांशी मी बोलणार आहे. निवडणुका चालू झालेल्या आहेत. कुणाची हवा वाटते? हवा कुणाची आहे सध्या निवडणुकांमध्ये? हा? शेट्टी साहेब, राजू शेट्टी परत येणार निवडून देणे. बरं काय वाटतं कुणाची हवा आहे? साहेब राजू शेट्टी की जय. शेतकऱ्यांचा राजा राजू शेट्टी, ज्याच्यामुळे आम्हाला 3000 रुपये दर मिळाला. फक्त राजू शेट्टी. राजू शेट्टी शेतकऱ्यांचा कैवारी आहे. राजू शेट्टीलाच निवडून द्यायला पाहिजे. दुसरा कोणी राजू शेट्टी सारखा होऊ शकत नाही. आणि पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे? पंतप्रधान साहेब आता नवीन रक्ताला वाव देणं गरजेचं आहे. फक्त पोकळ घोषणा देण्यात काय अर्थ नाही. त्या अस्तित्वात आणल्या पाहिजेत. लक्षात घ्या, नवीन नेतृत्व हे उदयाला आलं पाहिजे. कुणाची हवा आहे असं वाटतं निवडणुकीत? राजू शेट्टी. राजू शेट्टींची आहे. बरोबर पंतप्रधान कोण पाहिजे? कोण व्हायला? कुठं आलाय तुम्ही? कडेगाव सातारा जिल्ह्यात आलाय. सांगली जिल्हा सॉरी. हा तिथं कुणाची हवा आहे सांगलीत? विशाल पाटील. विशाल पाटलाची. काय वाटतं कुठं आलाय? कुठं आलाय? तासगाव माझं गाव. तासगाव. हा कुणाची हवा आहे? तासगाव. हवा कोणाची नाही माहित नाही. हवा दक्कन राजे आहे सध्या. ज्योतिबाच्या नावानं? ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. काय नाही आता आतापर्यंत जे काय कार्य केलंय ते रस्ते वगैरे रेल्वे मार्ग हे काय वाटतं मामा कुणाची हवा आहे? चांगला आहे. हवा कुणाची आहे? हवा भाजपची आहे. नरेंद्र मोदी परत पाहिजे पंतप्रधान. काय कामं केली त्यांनी? काय बरीचशी कामं केली. राहुल गांधी नको? राहुल गांधी म्हणजे नवीन असल्या कारण ते बरोबर बर आणखी काही भक्तांशी देखील मी बोलणार आहे. खरं तर या मिरवणुका सगळ्या सुरू झालेल्या आहेत. निवडणुका आहेत. कुणाची हवा वाटते? काय आता आम्ही इकडचं नाही. हा कुठले आहे? कुठं आलाय? सोलापूर. सोलापूरमध्ये कुणाची हवा आहे? काय माहिती. काय वाटतं मामा कुणाची हवा आहे निवडणुकीत? निवडणुकीत कुणाची हवा आहे? आता काय सांगायचं आम्ही आणि काय करणार शेतकरी आम्ही. मतदानच करायचं नाही. बहिष्कार टाकायचा. बहिष्कार टाकायचा. काय वाटतं कुणाची हवा आहे? खरंच आहे. तेच करायचं. तेच करायचं. हा. शेतकऱ्याकडे कोण लक्ष देत नाही. शेतकऱ्याची अवस्था मताच्या अगोदर राजा नंतर भिकारी हेच अवस्था आहे शेतकऱ्याची. कुठलंही सरकार आलं तर शेतकऱ्याची अवस्था बेकार झालेली आहे. शेतकऱ्याकडे जेव्हा माल असतो तेव्हा दर नसतो. शेतकऱ्याकडे जेव्हा नसतंय तेव्हा व्यापाऱ्यांच्याकडे जास्त दर असतो. ब्रेक नंतर तुमचा भावा कुणाची हवा या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. मी आलेलो आहे ज्योतिबाच्या डोंगरावर. माझ्याबरोबर काही भक्त आहेत. कुठं आलाय? आम्ही सांगली. कुणाची हवा वाटते? निवडणुकांचं काळ आहे. विशाल पाटलाच वाटतंय जरा. विशाल पाटील. सांगलीत विशाल पाटील. राष्ट्रीय पातळीवर कुणाची हवा वाटते? मोदी व्हायला पाहिजे परत. हो 100%. काय वाटतं? आमची चिकोडी आहे. मोदी. बर कर्नाटकात आलाय. चिकोडी. कर्नाटका चिकोडी. तिथे कुणाची हवा आहे? मोदी. बर मोदीचा आहे. मोदी व्हायला पाहिजे परत. परत मोदी नको आहेत. मोदी नको आहेत. पण कोण पाहिजे? गांधी घराण्याला पाहिजे. गांधी राहुल गांधी. राहुल गांधी व्हायला पाहिजे. काय वाटतं? काँग्रेस. सोलापूर जिल्ह्यामध्ये करंजीवनी गावात ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त आम्ही सगळे उत्सवासाठी एन्जॉय करायसाठी आलेलो आहे. पण हवा कुणाची आहे निवडणुकीत? मोदी. हे सगळे युवक आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आणखी काय आहेत? कुठं आलाय? कवठे महाकाळ. कुठं हवा कुणाची
निवडणूक आली आहे, कुणाची हवा आहे? निवडणूक जवळ आली आहे, कुणाची हवा आहे? तसं काही सांगू शकत नाही आता यात्रेचा जनतेचा कौल आहे त्यानुसार होईल. ज्योतिबा डोंगरावरच्या भाविकांशी मी बोलतोय. खरं तर निवडणूक आहे, कुणाची हवा आहे सध्या? मोदी, गांधी, भाजप, काँग्रेस, काय वाटतं? प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांची हवा आहे. वंचित आघाडी. वंचित आघाडी. हवा आता पक्ष काय आहे तर दोन्हीची हवा आहे, पण जास्त करून युवकांना प्राधान्य द्यावं असं मला वाटतंय. त्यामुळे पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे असं वाटतं? मोदी एकच मोदी. व्हायला पाहिजे. काय वाटतं, कुणाची हवा आहे निवडणुकीत? ज्योतिबाची. निवडणुकीत कुणाची हवा आहे? निवडणूक राष्ट्रवादी. राष्ट्रवादीची. पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे असं वाटतं? आता सुप्रिया सुळे तर आमच्या भागात तुम्ही बारामतीचे आहे. बारामतीत कुणाची हवा आहे मग? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळेंची आहे. राजकारणात आता कुणाची हवा आहे निवडणुकीत? काँग्रेसची. काँग्रेसची. मोदी नको? मोदी नको. का? त्याने बरेच कर वसूल केलेत, लोकांच्या बरेच कर वसूल केलेत, लोकांच्यावर इनडायरेक्टली बर्डन मोदींनी केले, सगळे पैसे आमचेच घेतले. आमच्याकडे निवडणुकीचा काळ आहे, कुणाची हवा आहे असं वाटतंय? नरेंद्र मोदी. मोदी. का मोदी वाटतं हवेत? म्हणजे सगळ्यांना सिलेंडर दिला गॅस सिलेंडर तर सोय केल्या म्हणताना चांगलं आहे. सिलेंडरची सोय झालेली आहे. झाले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर म्हणतंय की उज्ज्वला योजना ना ती मिळालेलीच नाही असं म्हणतं. नाही नरेंद्र मोदी या टायमाला नरेंद्र मोदी यावंच हे आहे. राहुल गांधी नको? राहुल गांधी नको? राहुल गांधी काय येऊन काय करायचं नाही तो. आणखी काय वाटतं, कुणाची हवा आहे निवडणुकीत? आता मी ऍक्च्युली मुंबईतून आलोय. मुंबईत ऍक्च्युली शिवसेनाच पाहिजे आपल्याला. मुंबईत राज ठाकरे नको? मुंबईत राज ठाकरे मराठी माणसाच्या पाठीशी आहे तिथं. काय राज ठाकरेंची हवा आहे मुंबईत की उद्धव ठाकरेंची आहे? सध्या निवडणूक कामामध्ये आमची निवडणूक असल्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देऊ शकतो. पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे असं वाटतं? निवडणूक कार्यामध्ये कामामध्ये आमची निवडणूक असल्यामुळे प्रतिक्रिया देता येत नाही आता. काय वाटतं मामा, कुणाची हवा आहे? हवा कुणाची आहे निवडणुकीत? आता काय कोणाला सांगावं. तरी पण कुणाची आहे? कोणाच्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना? काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं, कुणाची हवा आहे? राजू शेट्टी. राजू शेट्टीची आहे. का? शेतकऱ्यांचा कैवार आहे, शेतकऱ्यांसाठी झटतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी. आणखी काही युवक आहेत माझ्याबरोबर. निवडणुकीचा काळ आहे, कुणाची हवा आहे? हवा कुणाची आहे? कुणाची हवा आहे? निवडणुकीचा काळ आहे, कुणाची हवा आहे सध्या? मोदी. राहुल गांधी नको? का मोदी का वाटतं? मोदी चांगला. एक आणखी एक ग्रुप आहे खाली खरं तर बसलेला आहे या ठिकाणी. कुठं आलाय तुम्ही? आम्ही करंजवडे आलो. करंजवडे. निवडणुकीचा काळ आहे सध्या, कुणाची हवा आहे? राजू शेट्टीची. राजू शेट्टी. धैर्यशील माने नको? नाही, राजू शेट्टी शेतकरी पोर आहे मी. काय राजू शेट्टीचं काय काम आहे? उसाला दर दिला. उसाला दर चांगला दिलेला आहे. पण मग राजू शेट्टीची हवा, पंतप्रधान खरं कोण व्हावं असं वाटतंय? पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे? राजू शेट्टी. मोदी व्हायला पाहिजे. मोदी व्हायला पाहिजे. मोदी. तुम्हाला काय वाटतंय, कुणाची हवा आहे या निवडणुकीत? निवडणुकीत कुणाची हवा आहे? कुणाची हवा आहे निवडणुकीत? राहुल गांधी नको? राहुल गांधी नको? का नको? बदल पाहिजे. खरं तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या ज्योतिबा यात्रेमध्ये. भावा कुणाची हवा या कार्यक्रमामध्ये आता इथंच थांबूयात.